शिवाजी महाराज शिवाजी महाराज छत्रपति शिवाजी महाराज जिंदाबाद जिंदाबाद। प्रताप सरनाईक, ध्यान में रखना, तुम खाली मंत्री हो। जब उद्धव की सरकार थी उस समय हम कष्टकरियों के लिए जो है 17 दिन चल रहे, वो संघर्ष है हमारे इतिहास में, हमारे इतिहास में टेंडर वाला संघर्ष और टेंडर वाली आजादी नहीं। हमारे इतिहास में आजादी जो है लड़ना है, संविधान से लड़ना है, प्रभु श्री राम के विचारों से लड़ना है, दत्तोपंत ठेंगड़ी के विचारों से लड़ना है। 4 तारीख यानी 28 तारीख तक डिसीजन लेने का कानून में तो प्रावधान ही नहीं है, फिर भी कानून की मालूमात नहीं है तो मालूमात लेने का, और 28 तारीख को बोलने का कि किसी को भाषा के नाम पे प्रताड़ित नहीं किया जाएगा, ये ध्यान में रखने का। नहीं तो ये शक्ति तुम्हें तुम्हारे वो मुकाम तक पहुंचाएगी। तुम कहते हो ना मैं रिक्शा वाला था, बुर्जी वाला था, फिर से ये बोलना पड़ेगा मैं रिक्शा वाला हूँ और बुर्जी वाला हूँ। सचिन, काय सांगणार आपल्या देश महाराष्ट्र राज्यामध्ये मराठी बोलण्यासाठी अशी अडवणूक केली जाते, कायद्याचा दाग टाकला जातो, बाकी राज्यामध्ये सगळ्या गोष्टी खुल्या आहेत। या भारतीय जनता पार्टीचा कुत्रा आहे, यांना देवेंद्र फडणवीसचा पाठिंबा आहे। तुम्ही पाहिल्यानंतर मिरावडला आल्यानंतर तो नरेंद्र मेहता, त्यालाही मराठी माणसांचं वावडे अशा लोकांच्या ऑफिसला गेलेला, म्हणजे यात त्यांची युती आहे आणि या कुत्र्याला पाठिंबा हा भारतीय जनता पार्टी सरकारचा। माझं एवढंच सांगणे परत एकदा की सन्माननीय राजसाहेबांवर एकही भाषेत टीका करू नको आणि मराठी भाषेला दुय्यम स्थान देऊ नको। परिवहन मंत्र्यांनी घेतलेला जो निर्णय, या निर्णयाला मनसे कोणत्या नजरेने बघतायत? महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा 100% पाठिंबा आहे। 4 तारखेला यांनी मोर्चा केला, त्यांना मी सांगतो या भैया लोकांना तुम्ही गावाकडे जा, पण इथे जर दादागिरी केली तर महाराष्ट्र सैनिकांची गाठ आहे। स्वतः सदावर्ते बोलले की जर मनसेने कायदा हातात घेतला तर आम्ही त्यांना कायद्याने उत्तर देऊ, त्या नजरेने कुठले बघता तुम्ही? त्याच्या अंगावर जेवढे केसेस नाही ना तेवढे महाराष्ट्र सैनिकांच्या अंगावर केसेस आहेत, त्यामुळे त्याने बघावं की कायद्याने चालायचं की कायदा नाही। कायदा आहे ना, सरकारने सांगितलं ना कायदा मराठी भाषेचा आत्मसन्मान करायचा, मराठी भाषेला दुय्यम स्थान द्यायचं नाही। सचिनजी, तुम्हाला पोलिसांनी खूप अडवलेलं आहे, तर काय सांगणार? काय भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे ना, हे गृह विभाग पण त्या देवेंद्र फडणवीसकडेच आहे, त्यामुळे हे कसं आहे ते तिकडून आम्हाला शिवीगाळ करायचा प्रयत्न करत होते, पण त्यांना दाखवलं महाराष्ट्र सैनिक 5 महाराष्ट्र सैनिक होते, या 5 महाराष्ट्र सैनिकांनी दाखवलं त्याला की काही। एका ठिकाणी सरकार सांगते महाराष्ट्र गौरव दिनानिमित्त महाराष्ट्राला गीत देतात आणि महाराष्ट्रामध्ये मराठी बोलणाऱ्यांची गलचेपी केली जाते, हे दुटप्पी भूमिका नाही वाटत तुम्हाला? नरेंद्र मोदी साहेबांनी अभिजात दर्जा दिला मराठी भाषेला, त्यावर उतरले तर हे आंदोलन काढू शकतात का? आंदोलन काय 5 जण भारी पडले असते जर पोलीस नसते तर, त्याला जाऊन दिला नसता। हा शब्द आहे माझा, कळलं का? शब्द आहे मनसेचा आहे ना, तो महाराष्ट्राचा बोध आहे, महाराष्ट्रासाठी कलम आहे सदावर्ते सारखा, एवढा शिकलेला संविधान बाबासाहेबांनाही माहित नाहीये। महाराष्ट्राचा अपमान वारंवार सदावर्ते करतो, माननीय राजसाहेबांचा अपमान वारंवार सदावर्ते या करतो। राज्यामध्ये 40 वर्ष 80 वर्ष हे लोक जर राहतात आणि या राज्याची जर भाषा येत नाही, केरळ आंध्रामध्ये गुजरातमध्ये गुजराती भाषा बोलली जाते, मग महाराष्ट्रामध्ये मराठी भाषा बोलायला यांना मला हेच सांगणं आहे की ह्या लोकांनी त्यांच्या राज्यामध्ये आमची भाषा खपवून घेतात का? त्यांच्या राज्यामध्ये आमची भाषा खपवून घेतात का? आम्ही आंध्रामध्ये जातो तर तिथं आम्हाला मराठीमध्ये जर आम्ही बोललो तर हे लोक बोलतील का आमच्या?